कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लसूणी पालक अतिशय सोप्या पद्धतीने। ही रेसिपी अगदी झटपट बनून तयार होते आणि ज्यांना पालक आवडत नाही ते देखील आवडीने खातील अशी भन्नाट रेसिपी बनते। चला तर मग रेसिपी पाहूया। लसूणी पालक बनवण्यासाठी सर्वप्रथम मी एका टोपामध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये स्वच्छ पाण्याने धुतलेला पालक घालून घ्यायचा आहे। पालकला चमच्याच्या साहाय्याने वर खाली करायचं आहे जेणेकरून सर्व बाजूने भाजी व्यवस्थित शिजली जाईल। पालक आपल्याला जास्त वेळ उकळवून घ्यायचा नाही, फक्त 2 मिनिट पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 2 मिनिटांनंतर पालकमधील सर्व गरम पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास थंड पाणी घालून घ्यायचं आहे। त्यामुळे पालकच्या भाजीचा रंग अगदी जसाच्या तसा राहील। पालक थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि मिक्सरला पालक बारीक दळून घ्यायचा आहे। आता कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचं आहे। जिरे छान तडतडलं की चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे। 1 कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांद्याला थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। कांदा आपला गुलाबी रंग येईपर्यंत परतलेला आहे। आता यामध्ये घालूया अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट। 2 हिरव्या मिरच्यांना मी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे, त्या घालायच्या आहेत आणि आलं लसणाच्या पेस्टला देखील तेलावरती परतवून घ्यायचं आहे। आलं लसणाची पेस्ट देखील आपली व्यवस्थित परतलेली आहे। अर्धा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेणार आहे आणि टोमॅटोला देखील तेलावरती परतवून घेणार आहे। टोमॅटो परतला की यामध्ये 1 छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, 1 चमचा धना पावडर घालायची आहे आणि 1 छोटा चमचा लाल तिखट घालायचं आहे। मसाल्यांना देखील तेलावरती परतवून घ्यायचं आहे। मसाले तेलावरती परतले की यामध्ये 1 मोठा चमचा बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पिठाला देखील तेलावरती अगदी सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बेसन पीठ तेलामध्ये व्यवस्थित भाजलं की लसूणी पालकची चव देखील खूप वाढते, त्यामुळे बेसन व्यवस्थित भाजा। बेसन आपलं छान भाजलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये घालूया मिक्सरला बारीक दळून घेतलेला पालक। यामध्ये मी साधारणतः 4 चमचे पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये घातलेलं आहे। पाणी अगदी जास्त घालायचं नाही। पालकला आता मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे, नाहीतर पालकचे शिंतोडे अंगावरती उडतील। आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा। मिठाला देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे फ्रेश मलाई घालायची आहे। मलाईला देखील व्यवस्थित पालकमध्ये मिक्स करायचं आहे। मलाई पालकमध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटं पालकच्या भाजीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। अगदी खूप वेळ भाजीला शिजवायचं नाही, कारण आपण आधीही पालक शिजवून घेतलेला आहे। आता तडका पॅनमध्ये 1 मोठा चमचा घी गरम करून घ्यायचं आहे। घी गरम झालं की त्यामध्ये कट केलेला लसूण घालायचा आहे। लसूण छान तेलामध्ये फ्राय झाला की 2 सुक्या हिरव्या मिरच्या त्यामध्ये घालायच्या आहेत आणि 1 छोटा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे, कारण तेल खूप गरम आहे। गॅस बंद करून यामध्ये 1 छोटा चमचा गरम मसाला आणि 1 छोटा चमचा
लाल मिरचीचा वापर केलेला आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हा तडका पालकच्या भाजीवरती घालून घ्यायचा आहे. पालकची भाजी देखील आपली 2 मिनटं शिजलेली आहे, त्यामुळे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि तडका भाजीवरती घालून घेतलेला आहे. आता यावर पटकन झाकण ठेवायचं आहे, ज्यामुळे तडक्याचा फ्लेवर भाजीमध्ये छान मुरेल आणि भाजीची चव वाढेल. 2 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान घट्टसर लसूणी पालक आपला बनून तयार झालेला आहे. आता एका सर्विंग कढाईमध्ये आपण लसूणी पालकला सर्व करूया. खाण्यासाठी तयार आहे लसूणी पालक. तुम्ही अशा प्रकारचा लसूणी पालक एकदा नक्की बनवून बघा. हा चवीला खूप छान होतो. तुम्हाला ही लसूणी पालकची रेसिपी आवडली तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्यू.